तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचे कुरकुरीत आणि चविष्ट फ्रेंच फ्राईज. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ असे फ्रेंच फ्राईज अगदी हॉटेलसारखे घरच्या घरी बनवता येतात. तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजची मजेदार रेसिपी. सर्वात आधी मी एक मोठा आकाराचा बटाटा घेतला आहे. मग त्यावरची साल काढून घेऊ. अशा प्रकारे सर्व बाजूने साल काढून घेतलेली आहे. मग त्याचे उभे काप करून घेऊ. त्याचे होतील तेवढे भाग कट करून घेतलेले आहे. मग त्याचे फ्रेंच फ्राईज सारखे छोट्या आकाराचे उभे काप करून घेणार आहे. होईल तेवढे बारीक कापून घेतलेले आहे. मग ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. पाहू शकता मस्त असे कट करून घेतलेले आहे. नंतर गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये पाणी ठेवलेले आहे. पाणी चांगले गरम झालेले आहे. आता आपण त्यामध्ये फ्रेंच फ्राईज टाकून घेऊ. ते हलकेसे मस्त असे वाफवून घेऊ. मस्त असे वाफलेले आहे. आता ते आपण काढून घेऊ. मग ते एका ताटात काढून घेऊ. ते थंड होऊन देऊ. मस्त असं थंड झालेले आहे. मग त्यामध्ये 1 कप तांदळाचे पीठ टाकू. ते चांगले 1-2 मिनिटं मिक्स करून घेऊ. गॅसवर कढईतले तेल चांगले गरम झालेले आहे. आता त्यामध्ये थोडे थोडे करून ते फ्रेंच फ्राय टाकून ते चांगल्या प्रकारे झाऱ्याने हलवत 1-2 मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे सर्व फ्रेंच फ्राय तळून घेऊ. असे सर्व तळून झालेले आहे. आता ते एका ताटामध्ये काढून घेऊ. मग त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मिरी पावडर, थोडेसे चवीनुसार मीठ टाकू. ते चांगले 1-2 मिनिटं मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राय तयार झालेले आहे. नंतर ते फ्रेंच फ्राय केचप किंवा मेयोनीज सोबत सर्व्ह करू. ते खूपच स्वादिष्ट लागते. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.